नमस्कार भावना, स्वागत आहे आपल्या डेली अपडेट यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण जे ते आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पावसाचा जो मुक्काम आहे तो आणि वाढलाय आणि आता एवढे दिवस जे ते राज्यामध्ये पाऊस खूप जोरदार होणार आहे. तर कोणत्या तारखेपर्यंत राज्यामध्ये जोरदार पाऊस होणार आहे ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि आजचा जो हवामान अंदाज आहे तो पंजाब रडक यांनी दिलेला आहे मित्रांनो. तर त्यांनी दिलेला हवामान अंदाज आपण आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारच्या डेली अपडेट तुम्हाला हव्या असतील हवामान अंदाजाबद्दल तर तुम्हाला बघा काय यायचं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या वेबसाईटवरती तुम्हाला येऊन जायचे. त्यानंतर तुम्हाला काय यायचं वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला कोणती जी पोस्ट असेल ओपन करायची. ओपन करता त्याला जे ते स्क्रॉल करायचे. स्क्रॉल करताच तुम्हाला एक व्हॉट्सअपचा लोगो मिळेल. त्या लोगोवरती क्लिक करता तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जे ते जॉईन होऊन जाताल आणि त्यानंतर तुम्हाला डेली एकदम फ्रीमध्ये हवामान अंदाज इथं मिळत राहतील. चला तर मित्रांनो, आपण आपल्या शेड्यूलला जे ते सुरुवात करूया. ओके, तर बघा मित्रांनो, गेल्या काही तासापासून महाराष्ट्रातील विदर्भ आणि कोकणातील काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू आहे आणि काही ठिकाणी अक्षरशः अतिवृष्टीसारखा पाऊस झाला आहे. कोकणच्या तुलनेत विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे आणि विदर्भातील अमरावती आणि नागपूरमध्ये पावसाची तीव्रता फारच अधिक असून या ठिकाणी झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. आणि विशेष बाब अशी आहे की भारतीय हवामान खात्याने या भागांमध्ये आणखी काही तास जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि जवळपास पुढील 2 दिवस या भागांमध्ये असाच मुसळधार पाऊस सुरू राहणार असे एमडीएने सांगितले असून या पार्श्वभूमीवर या सदर भागांसाठी रेड अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अशातच ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाब रडक यांनी राज्यात 30 जुलैपर्यंत पावसाची शक्यता जे ते वर्तवली आहे आणि 30 तारखेपर्यंत राज्यामध्ये भरपूर पाऊस होऊ शकतो असे सुद्धा त्यांनी ते सांगितले आहे मित्रांनो. तर पंजाबरावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रातील या ज्या ज्या गावात अजूनपर्यंत पाऊस पडला नाही तिथे देखील जे ते या कालावधीमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो आणि पडणार सुद्धा आहे मित्रांनो, असे त्यांनी सांगितले आहे. राज्यात 20 जुलैपासून पावसाला सुरुवात होईल आणि पुढील 10 दिवस म्हणजेच 30 जुलैपर्यंतचा पाऊस मुक्काम राहणार असा अंदाज त्यांनी यावेळी सार्वजनिक केला आहे. 21, 22, 23, 24 जुलैला राज्यातील अनेक भागांमध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. या काळात रिमझिम पाऊस पडेल आणि रिमझिम पाऊस पडत असतानाच पावसाचा जोर वाढणार आहे असे पंजाबरावांनी म्हटले आहे. या कालावधीत राज्यातील उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, कोकण म्हणजे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे. मात्र मुंबईत आणि उत्तर महाराष्ट्रात या कालावधीत पावसाचा जोर अधिक राहणार आहे आणि मुंबईसह कोकणात या कालावधीत चांगला जोरदार पाऊस पडू शकतो असे पंजाबरावांनी म्हणले आहे. आणि त्यामुळे आता पंजाबरावांचा हा हवामान अंदाज कितपत खरा ठरतो हे पाहण्यासारखे राहणार आहे. तर तथापि पंजाबरावांनी पुढील काही दिवस राज्यात रिमझिम स्वरूपाचा पावसाची शक्यता वर्तवली असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भरच पडणार आहे. आणि याचे कारण असे की राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. रिमझिम पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळणार आहे. मात्र विहिरींना पाणी उतरणार विहिरीत जे ते पाणी उतरणार नाही, यामुळे जोरदार पाऊस व्हावा अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारचा आपला आजचा काही हवामान अंदाज होता. तर मित्रांनो, भेटूत आपण नंतरच्या हवामान अंदाजामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.